ठाण्यात अर्ज छाननीमध्ये मनसे उमेदवाराचा अर्ज बाद ठरवण्यात आलाय। जाणून बुजून अर्ज बाद केल्याचा अविनाश जाधवांचा आरोप आहे। जाधव महापालिका अतिरिक्त आयुक्तांच्या दालनात गेले। अविनाश जाधव यांनी यावेळी थेट जाब विचारला। तर जाणून बुजून अर्ज बाद केल्याचा अविनाश जाधवांनी आरोप केलेला आहे। ठाण्यात अर्ज छाननीमध्ये मनसे उमेदवाराचा अर्ज हा बाद करण्यात आला। जाणून बुजून अर्ज बाद केल्याचा अविनाश जाधवांचा आरोप आहे। तर अविनाश जाधव महापालिका अतिरिक्त आयुक्तांच्या दालनात पोहोचलेत। अविनाश जाधव यांनी यावेळी जाबही विचारलाय। आता या सगळ्यावरती सर्व मुलांचं करिअर खराब झालं। ही मुलं 10-10 वर्ष काम करतात। कोविडच्या काळामध्ये जीवाचं रान करून काम केलं आणि ज्या वेळेला त्यांनी केलेल्या कामांची लोकांकडे जाऊन पोचपावती घ्यायची वेळ येते त्याला खोटी कामं करून ही लोक त्यांचे फॉर्म बाद करतात। या अशा अधिकाऱ्यांना मला असं वाटतंय की सरकारने घरी बसवलं पाहिजे, नाहीतर याच्या पुढच्या निवडणूक आम्ही लढायच्याच कशाला ना। आता तुम्ही फॉर्म बाद करताय, उद्या आता काल जो आमचा फॉर्म बाद झाला ते कोणाचं होतं? शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांच्या बायकोची तिकीट होती। आता त्याच्यासमोर एक अधिकृत फॉर्म होता मनसेचा, युतीचा, बरोबर आहे, तो बाद केला। आता तिथे एक अपक्ष आहे, त्याला आज उद्यामध्ये विकत घेतला जाईल। त्याला विकत घेऊन मग हे नाचायला सुरू करणार, अरे बघा आमचा पहिला उमेदवार बिनविरोध आला। म्हणजे लढायची ताकद नाही, बिनविरोध करायचं, पैशाचा वापर करायचा। आता तो आज उद्यामध्ये त्या जो कोणी उमेदवार आहे त्या समोरचा त्याला विकत घेतला जाईल आणि विकत घेऊन जर त्यातूनही उरले तर निवडणुकीला पूर्ण करोडो रुपये टाकणार आणि पाडणार। म्हणजे पैशाचा एक तर वापर करायचा, बळाचा वापर करायचा आणि निवडणुका जिंकायच्या, चांगल्या पोरांचे करिअर खराब करायचे। मला असं वाटतं की हे थांबलं पाहिजे, नाही तर मग कशाला लोकशाही आहे म्हणून सांगता, राजेशाही जाहीर करून टाका। आम्ही राजेशाहीमध्ये जगायला तयार आहोत, पण लोकशाही आहे असं सांगून लोकांची फसवणूक जर तुम्ही करणार असाल तर तो लोकांवर अन्याय करता असं मला वाटतं। ठाकरे आणि मनसेची युती झालेली आहे, मात्र ठाकरे आणि मनसेच्या उमेदवारांचे जास्त प्रमाणात फॉर्म जे आहेत ते बाद करण्यात आलेले आहे। कुठेतरी भीती हो, कारण अधिकारी विकलाय ना, त्यांच्या मर्जीतले अधिकारी तिथे आणून बसवलेत प्रत्येक ठिकाणी आरो म्हणून, आणि ज्या मर्जीतले अनेक अधिकारी आणून बसवलेत ते अधिकारी आता परत फेड करतायत। उद्या निवडणूक झाल्यावरती बाई चांगल्या कुठेतरी पोस्टवर असणार आहे। काल मी, जितेंद्र आव्हाड साहेब, राजन विचारे साहेब, आम्ही तिघाने तिथे अकाल तांडव केला, पण आम्ही जे बोलतोय तिला समजूनच घ्यायचं नव्हतं त्या बाईला। तिथे असलेले सर्व उमेदवार सांगत होते की ही बाई प्रचंड अर्गणप्रमाणे सगळ्यांशी वागतेय, ही कोणाशी नीट बोलायला तयार नाहीये, काही नाहीये। मी बोलेल तो कायदा। माझं मत आहे, तुम्ही स्वतःला जर निवडणूक अधिकारी म्हणून देवाच्या भूमिकेत मानत असाल तर देवासारखं वागलं पण पाहिजे। हा, म्हणजे देवाच्या भूमिकेत बसायचं आणि दानवासारखं वागायचं हे काही योग्य नाहीये। तुमच्यामुळे कोणाचं तरी करिअर खराब होतो। आम्ही तुम्हाला एक सांगतो, ही जी महिला आहे ना, आरो काय नाव त्यांचं, वृषाली पाटीलच्या बाबतीमध्ये त्यांच्या प्रॉपर्टीपासून सगळ्याची इन्क्वायरी आम्ही लावणार आहोत। आम्ही त्यांना सोडणार नाही। त्यांनी ज्या काय आमच्या पोरांच्या बाबतीत केलेत, ह्या आरोनच्या पाठीनं आम्ही सगळे माहितीचे अधिकार टाकून ह्यांची प्रॉपर्टी कुठे आहे, ह्या पोस्टिंगला कशा आल्या, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती घेऊन आम्ही पुन्हा लोकांसमोर जाणार, एवढं नक्की। सर, निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था असताना देखील त्या ठिकाणी कोणती स्वायत्त सत्ता हे संस्था? अहो, निवडणूक नावापुरता येते, त्याचे अधिकारी कोण आहेत? ती मॅडम कोण आहे? उपजिल्हाधिकारी आहे ना, उपजिल्हाधिकारी आहेत ना, म्हणजेच सरकारी यंत्रणेत काम करणारी बाई आहे ना। मग ती वेगळी कशी होऊ शकते? ती तिच्या फायद्यासाठी सरकारी यंत्रणेला मदत करते, सरकारी राजकीय नेत्यांना मदत करते। निवडणूक आयोग ही वेगळी संस्था आहे, हे सगळं खोटं आहे। त्याच्या